मंडळी नमस्कार. मंडळी माझं नाव रणजित आणि आपण पाहतात चावडी संवादाची हा आपला युट्यूब पॉडकास्ट चॅनल. मंडळी गेले कित्येक दिवस झाले आपण आपल्या याच पॉडकास्ट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यातील अनेक लोकांचे अनुभव, त्यांचा व्यवसाय आणि त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक गोष्टींबद्दल बोललेलो आहे. अर्थात ते लोक आपल्या पॉडकास्टवरती आले तर आपण त्यांच्याशी निवांतपणे बसून हितगुज केली आहे, बरोबर. मंडळी आज मी तुमच्या समोर एका अशा व्यवसायाला घेऊन आलोय, अशा व्यक्तीला घेऊन आलोय की तो व्यवसाय, अगर तो व्यक्ती किंवा तो चेहरा आपल्या प्रत्येकाच्या मध्ये एक लपलेला असतो. आपले कोणी मित्र असतील, आपला कोणी लांबचा नातेवाईक असेल, अगर आपल्या गावात एखादा असा व्यक्ती की बाबा त्याचा तो व्यवसाय आहे, त्याचं ते दुकान आहे. अर्थात आपल्यातल्या प्रत्येकाला असं वाटतं की यार जसं संध्याकाळी आपण घरामध्ये जेवण केल्यानंतर आपण एक चालायला म्हणून बाहेर निघतो, ज्याला आपल्या शुद्ध मराठीमध्ये, आपल्या पुणेरी मराठीमध्ये शतपावली असं म्हणतात. आपल्यातले प्रत्येक जण जेवल्यानंतर शतपावली काढण्यासाठी घरातनं बाहेर पडतो. प्रत्येकाला असं वाटतं की यार चला घरापासून थोडंसं लांब शतपावली करत जाऊया. आपल्या गावामध्ये एका ठिकाणी पानाचं दुकान असेल, तिथे जाऊन एखादं मसाले पान खाऊया, थोडी खुशबू खाऊया, अगर एखादा गुलकंद वगैरे खाऊया. बरं ते करत असताना मग मी पान खाल्लं म्हटल्यानंतर माझ्या मनामध्ये येतं अरे मग घरी जाताना मुलांसाठी काहीतरी घेऊया. ऑब्व्हियसली पानाच्या दुकानामध्ये बरेचसे बिस्किटाचे पुडे वगैरे असतात, गुलाबजामचे पॅकेट वगैरे असतात. मग मुलांसाठी आपण ते घेऊन जातो. एक ती गोष्टच वेगळी असते ना. फर्स्ट ऑफ ऑल आपण आपल्या घरातनं येतोय, आपला एक वर्कआउट होतोय, आपण चालत चालत येतोय, त्या माणसाला भेटतोय, सगळं काय बघतोय वगैरे. ह्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातली दिनक्रम झाला हा की बाबा पानाच्या टपरीवर जाणं आणि पान खाणं. मंडळी मला सांगा, आपल्यातले असे किती लोक आहेत, कित्येक नाही म्हणणार किती लोक आहेत की जे लोक त्या पान टपरीवाल्याला जाऊन कधी विचारलंय, अगर त्या पानाचा व्यवसाय करणाऱ्या माणसाला जाऊन असं कधी विचारलंय की भाऊ तू मोठा कसा झालास रे, अगर तुझी सुरुवात कुठून झाली होती. हा विचारणारा तोच असतो की ज्याने पान बनवायला दिलंय, त्याला मोकळा वेळ आहे, तोच माणूस विचारू शकतो, नाही का. इतरांतर लोकांना काही पडलेलं नाहीये. अगर अनुभव ऐकायचे, अगर त्या माणसाच्या आयुष्यात काय घडलंय ते ऐकायचं, हे आपल्यातले बरेचसे लोक ह्या गोष्टी करत नाहीत, नाही का. असं होत. मंडळी तब्बल 14 दिवस झाले आपल्या पॉडकास्ट युट्यूब चॅनलवरती कुठला व्हिडिओ आलेला नाहीये. त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. त्यामागचं कारण असं आहे, सध्याच्या घडीला छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू आहे. अर्थात आपल्यातले अनेक लोक हा बलिदान मास पाळतात. याच महिन्यामध्ये आपल्या सोबतचे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांचा रमजानचा महिना देखील आहे. तर या दोन्ही गोष्टी एकत्र पाळणं ही आपली हिंदू संस्कृती म्हटलं जातं, बरोबर. अर्थात मला आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे तो माझा हा असा सिंपल चेहरा. आज तुम्ही मला दाढीमध्ये बघताय, त्यामुळे थोडंसं वेगळं वाटत असेल की अरे हा दाढीवाला बाबा कोण आला. हो मी रणजितच आहे. आणि असोत, जास्त त्या गोष्टीमध्ये बोलण्यात मजा नाही, बरोबर. सो मंडळी, मी आपल्या सगळ्यांच्या संमतीने आपल्या पॉडकास्ट युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो माझा मित्र तौसिफ यांचं. तौसिफ दादा नमस्ते. नमस्कार. तौसिफ दादा, मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव तौसिफ रशीद नाईकवाडे, गाव उत्तूर, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. अच्छा. तौसिफ दादा, तसं पाहायला गेलं ऑब्व्हियसली आता आपण दोघंजण उत्तूरचे, बट मला आवर्जून ही गोष्ट विचारावीशी वाटते की तुमचं जन्मस्थळ आणि तुमचं शिक्षण हे नेमकं कुठल्या गावात झालं. माझं जन्मस्थळ उत्तूरच. बर. माझं शिक्षण उत्तूर विद्यालय उत्तूरमध्ये झालंय आणि कॉलेज उत्तूर ज्युनियर कॉलेजमध्ये झालंय. माझे 12वी शिक्षण झालेलं आहे माझं. अच्छा. आता नॉर्मली आता बघा, कुठलाही व्यक्ती असला तर तो नेहमी कुठल्याही व्यवसायामध्ये पडताना, अगर कुठल्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये उतरताना कुठला तरी एखादा निर्णय घेतो, अगर कुणाकडनं तरी एखादी प्रेरणा घेतो की बाबा नाही हे मला करता यावं किंवा हे मी करू शकतो. तर असा तुमच्या आयुष्यामध्ये नेमका असा काय प्रसंग घडलाय, तुम्ही असं कुणाकडनं ही प्रेरणा घेतली की बाबा तुम्ही हाच व्यवसाय करावा म्हणून. तसं म्हटलं तर प्रेरणा ही आम्ही आमच्या वडिलांच्याकडून घेतली.
परंतु व्यवसाय अगर वाढवला असेल किंवा ते वाढवायची दृष्टिकोन जर पुढे ठेवला असेल तो आमचे मोठे बंधू आसिफ नाईकवाडे यांनी ठेवले. त्यांनी या व्यवसायामध्ये आणि आम्ही दोघांनी भावांनी मिळून या व्यवसायाला एक चांगलं एक यश प्राप्त केलं. ओके ओके ओके. तसे दादा मला म्हणजे आता कसं आहे ते बघा, मी उत्तूरचा, तुम्ही उत्तूरच्या, अर्थात माझ्या डोळ्यासमोरच्या गोष्टी ह्या सगळ्या, पण जोपर्यंत आपण प्रेक्षकांपर्यंत आपल्या भावना पोहोचवत नाही तोपर्यंत प्रेक्षकांना नेमकंच माहिती नसतं की बाबा हा माणूस नेमका काय बोलायचा प्रयत्न करतोय किंवा याच्या मनात नेमकं काय दडलंय. तर मला आवडीने हे विचारायचं आहे की तुमच्या या व्यवसायाची सुरुवात ही नेमकी कुठून झाली? तशी आमच्या या व्यवसायाची सुरुवात ही आमच्या वडिलांपासून झाली. बरं बरं. साल होतं 1978. त्यावेळी आमच्या वडिलांनी या व्यवसायाला सुरुवात केली. 78 पासून म्हणजे त्यावेळेत आमच्या पप्पांचं नाव रशीद नाईकवाडे, रशीद मोती नाईकवाडे. तर त्यावेळेच्या त्यांच्या काळात त्यांचे मित्र किंवा त्या गावातील त्यावेळी त्यांच्या वयाची किंवा त्यांच्या वयस्कर लोक ही आवर्जून त्यावेळी पान खाण्यासाठी स्टँडवरती यायची. स्टँडवरच आमचं पानाचं व्यवसाय होता. ओके ओके ओके. आणि तुम्ही ज्या वेळेसला हा व्यवसाय सुरू केला, ऑब्विसली आता साल 1978 म्हणजे खरोखर सांगायचं तो काळच वेगळा होता. जसं आता आपण बसलोय, आपल्या अंगावरती जीन्सची पॅन्ट आहे, एक चांगला असा शर्ट आपण घातलाय, त्या काळातले लोक मोस्ट ऑफली हे गांधीचं म्हणजे गांधी कपडा ज्याला म्हणतो आपण, कॉटनचा शर्ट अगर धोतर वगैरे किंवा टोपी वगैरे हे असं घालणारी माणसं. आणि त्या काळामध्ये तुम्ही पानाचं दुकान टाकताय आणि तिथून इथपर्यंत येताय म्हणजे हा खूप मोठा प्रवास म्हणायचा, नाही का? हो. तर मला प्रामुख्याने हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या बाबांनी ज्या वेळेसला या व्यवसायाला सुरुवात केली होती तर त्यावेळेसला त्यांना अडचणी नेमक्या काय काय आल्या होत्या? हो, अडचणी तर व्यवसायात येतात. बरोबर. व्यवसाय म्हटलं की थोडी अडचणी या राहणार. 78ला त्यांनी चालू केलं. त्यावेळी छोटं दुकान होतं, त्यांनी सुरू केलं. परंतु ते एक 92 पर्यंत त्यांना ते 92-93 पर्यंत त्यांनी ते व्यवसाय चालवला. काही घरगुती कारणास्तव थोडी वर्ष हा दुकान व्यवसाय थोडा दिवस बंद ठेवावा लागला. बंद ठेवल्यानंतर पुन्हा त्यांनी तो व्यवसाय पुन्हा आणि थोडी वर्ष चालवला. म्हणजे त्यांच्या काही अडचणीमुळे पुन्हा व्यवसाय थांबला. साधारणतः म्हटलं तर एक आमच्या आजोबांचं जसं निधन झालं आणि आम्ही लहानच होतो, मग सगळ्या गोष्टी, कारण त्यावेळी आमच्या हे बनव आपल्या म्हशी, म्हणजे आपल्या गाई म्हशी, बकरी आणि याबरोबर शेतीचं थोडंसं इकडं बघणे, हा सगळ्या याच्यातून पप्पांना थोडा वेळ भेटायचं कठीण झालं. तर थोडंसं त्यावेळी थोडा गॅप हा पडलाच. परंतु जसं आमच्या मोठे बंधू आसिफ नाईकवाडे यांनी 2010 मध्ये शाही पान दरबार या नावाने हा व्यवसायाला सुरुवात केली. आणि चालू केल्यानंतर त्यांनी म्हणजे त्यावेळी मी 10वीला होतो. 2010ला माझी 10वी जस्ट झालेली होती. तशी 10वी माझी झाली त्यावेळी मी 11वी-12वी गेलो. तर दादा आमचे व्यवसाय करत होते आणि व्यवसायामध्ये पहिल्यांदा कसं व्हायचं की गाव आमचं त्यावेळी मर्यादित लहान, आता जेवढं मोठं आमचं सिटी टाईप झालंय आता गाव शहरी, त्यावेळी तेवढं नव्हतं. बरोबर. गाव लहान होतं. तर सुरुवात केली दादांनी आमच्या आणि मला 2012 मध्ये या व्यवसायामध्ये मी जुडलो गेलो. अच्छा, जोडले गेले. सुपर. आज आमचे बंधू थोडे येणार होते, काही अर्जंट काम असतं त्यांना येता आलं. ओके. तर ते आमच्याशी सुद्धा संवाद 100% नक्कीच साधणार होते. ओके. थोडं काही कारणं चालले त्याबद्दल क्षमस्व. आणि त्यानंतर आम्ही 2010 नंतर जो व्यवसाय सुरू केला तो आज ताब्यात आम्ही त्या व्यवसायाला
तर 10ला सुद्धा आमचं छोटं दुकान होतं. खूप काय एवढं मोठं नव्हतं, छोटंसं दुकान होतं. तर त्या दुकानात आम्ही सुरुवात केली. हळूहळू ते दुकान आम्ही वाढवलं. पहिल्यांदा सर तुम्हाला ऐकायला नवल वाटेल की आमच्या आईने, कारण हा व्यवसाय सुरू करताना अडचणी ज्या आल्या म्हणतो त्यामध्ये व्यवसाय सुरू करताना भांडवल ही खूप मोठी गोष्ट असते. बरोबर बरोबर. आणि त्यावेळी आमच्या आईने नेकलेस आपला आम्हाला बँकेत लहान ठेवायला दिला. त्याच्यावर आम्ही थोडे पैसे काढले. तेही पैसे आम्हाला थोडे कमी पडाले. त्यावेळी आमच्या वडिलांचे एकदम म्हणजे वडिलांचे खास मित्र, आम्ही त्यांना अण्णा म्हणून हाक मारतो. त्यांचं नाव आहे मधुकरांना सपकाळ. त्यांनी त्यावेळी आम्हाला व्यवसायाला त्यांच्या हातून आम्हाला थोडी मदत मिळाली. आणि ह्या क्षेत्रातून हा सगळ्या प्रवासाला पुन्हा एकदा जोमानं सुरुवात झाली. परंतु आम्ही या व्यवसायामध्ये खूप अशा काही नवीन गोष्टी आम्ही आणत गेलो. तर पहिल्यांदा कसं व्हायचं की मसाला पान म्हटलं की गुलकंद, बडीशोप सौंफ टाकली, थोडीशी चिरी टाकली की बांधून दिलं की झाला मसाला पान. तर आम्ही त्या व्यवसायामध्ये भरपूर अशा व्हरायटी आणल्या. असंख्य अशा आता तुम्ही म्हणतात आमच्यामध्ये भरपूर कमीत कमी आमच्याकडे आत्ता आम्ही एक मसाले पानमध्येच एक 15 ते 16 व्हरायटी आम्ही देतो आमच्या उत्तरमध्ये. ओके ओके. आणि हा असा सगळा व्यवसाय. तौसिफ दादा, मला आवडीने विचारायचं आहे की तुम्ही ज्या वेळेसला म्हणजे तुम्ही जसं बोललात की 1978 साली तुमच्या बाबांनी या व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर कुठेतरी थांबत त्यांनी हा प्रवास पुढे ढकलला आणि तब्बल 2010 साली तुम्ही तुमचे जे मोठे बंधुराज आहेत आसिफ नायकवडे, त्यांनी हा व्यवसाय पूर्णतः सुरुवात केली. त्यानंतर मग 1-2 वर्षांनी तुम्ही देखील त्यांच्यासोबत हा व्यवसाय म्हणजे हातभार लावलात आणि बाबा आत्ताच्या घडीला तुम्ही दोघं जण एकत्र आहात. तर मला हे विचारायचं आहे की 2010 साली जेव्हा तुमच्या भावानी आणि तुम्ही हा जो व्यवसाय सुरू केला होता त्यावेळेसला कमीत कमी तुमचं भांडवल हे किती लागलं होतं? त्यावेळी आम्हाला 17,000 रुपयेचं भांडवल लागलं. ओके ओके. 17,000 रुपये पासून हा सुरुवात झाली. ओके. करिनजमध्ये जाऊन एक आम्ही छोटासा खोका म्हणतोय आपण त्याला, छोटा खोका पत्र्याचा, तो आम्ही गडीवरून आणला. त्याला थोडंसं रंगकाम छोटंसं बारीक सारीक केलं त्याला आणि ते आम्ही चालू केलं. मग तो एक आवर्जून त्यामध्ये एक गोष्ट सांगायची मला सर की आमच्याकडं त्यावेळी मसाले पान ठेवण्यासाठी फ्रीज घेण्याची आमची परिस्थिती नव्हती, आर्थिक परिस्थिती नव्हती. तर आम्ही म्हणजे आम्ही आमचं थोडंसं डोकं वापरून त्याचा एक म्हणजे आयडिया थॉट म्हणतो तशा पद्धतीने आम्ही छोटासा थर्माकोलचा आम्ही जो मच्छी ठेवतो ना आपण, मच्छी विकला थर्माकोलचा बॉक्स आणतो, तर तो थर्माकोलचा बॉक्स आम्ही आणला. तो बॉक्स आणून त्याच्यामध्ये थोडंसं गॅप ठेवून त्याच्यामध्ये एक पत्र्याची पेटी बनवली. आणि आम्ही गडिनजमधून आमचे इथे एक ॲक्सिडेंटवाले मेंबर आहेत भोलनाथ म्हणून, ते सुद्धा सतत त्यावेळी फ्रीज किंवा ह्या गोष्टी असा पण प्रत्येक जर ती तेवढी परिस्थिती नसायची घ्यायची. मग त्यांनी सुद्धा ते बर्फ आणायचे, मग त्यांना आम्ही आणायला लावायचं, तुम्ही आमचा बी आणा. त्यांना आम्ही त्यांची काय ती कॉस्ट द्यायचो यायला. तेव्हा आम्ही आणायला जायचो त्यांना जर वेळ नसेल. असं करून आम्ही ते बर्फ आणणे, ते बर्फ फोडणे, साईडून त्याचा बर्फ टाकणे. ओके ओके. बर्फ विसरून थोडंसं मीठ आणि कोंडा टाकणे त्याच्यात. त्याच्यामध्ये त्या पत्र्या पेटीमध्ये असं पेपर टाकून, प्लास्टिक पेपर टाकून त्याच्यावरती असं मसाले पान ठेवले. म्हणजे थंड मसाले पान द्यायची आम्ही पद्धत सुरू केली. ओके. ती आमच्या उत्तरवासियांसाठी ती नवीन होती. बरोबर. कारण मला म्हणायचे की हे काय आहे होय, आणि ही काय युनिक कल्पना आहे की तुम्ही छोट्या थर्माकोल बॉक्समध्ये एवढा म्हणजे मोठा होता थोडासा, त्याच्यामध्ये आम्ही ते ठेवायचं, उघडायचं, काढून थंड पान द्यायचं. ते पान, त्या पानाची इतकी उत्तरवासियांना सवय लागली की आज जे काय आम्ही आहे
ते आम्ही उत्तरवासी आणि आमच्या या 30 खेडेवाड्या वस्ती आहेत त्यांच्या ग्राहकांच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. मला फर्स्ट ऑफ ऑल हे विचारायचं मंडळी, आपल्यातले असे कित्येक लोक येतो की जे लोक, माफ करा मी बोलतो, जे लोक पान टपरीचा व्यवसाय सुरू करतात. आपल्या बघा, आता माझं बालपण पुण्यात गेलंय, पुणे PCMC मध्ये. मी आत्तापर्यंत माझे असे अनेक मित्रमंडळी बघितलेत की ज्यांनी व्यवसाय एखाद्या पान टपरीमध्ये गेला, ती पान टपरी मग कुठल्या तरी हॉटेलजवळ नेऊन लावली, तिथे बाबा एक चांगला धंदा बसला. त्यानंतर मग त्यांनी बाबा स्वतःच्या अंगाखाली बसायला म्हणून एखादी गाडी घेतली आणि एक टाइम असा आला की बाबा त्या माणसाने ती एक तो टपरीचा व्यवसाय बंद केला. आणि आफ्टर दॅट आत्ताच्या घडीला विचारावं तर तो माणूस म्हणतो की अरे नाही यार, धंदा खरोखर चांगला होता, मी अजून वाढवायला पाहिजे होता. बरोबर. मला तौसिफ दादांच्या टपरीवरती, माफ करा टपरी बोललो, तौसिफ दादांच्या व्यवसायावरती येऊन मला ही गोष्ट प्रामुख्याने तुमच्या सगळ्यांना दाखवायला आवडेल. ती म्हणजे फक्त पानाचाच व्यवसाय नव्हे तर आपल्या सध्याच्या ह्या व्यवसायामध्ये यांनी बेकरी आयटम देखील आपल्याकडे ठेवायला सुरुवात केलेली आहे. इव्हन तो तुम्ही आता माझा बॅकग्राऊंड बघताय, तुम्ही तौसिफ दादांचा बॅकग्राऊंड बघताय, आपला हा जो बॅकग्राऊंड आहे ही काय आपण वॉलपेपर वगैरे लावलेला नाहीये. सध्या आपण जे बसून बोलतोय हे त्यांच्याच व्यवसायावरती बसून बोलतोय. महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला आत्ता जेवढा स्टॉक दिसतोय हा जस्ट एक म्हणतो ना आपण की दुकानामध्ये दाखवण्यासारखा हा लिमिटेड स्टॉक म्हणायचा. बट याच्या मागे देखील यांचं मोठं गोडाऊन आहे, ज्या गोडाऊनमध्ये यांचा प्रॉपर सगळा स्टॉक वगैरे अवेलेबल असतो. जसं आत्ताच्या घडीला आपण बघतोय की येत्या 2 महिन्यानंतर आपल्या गावची मोठी यात्रा होणार आहे. ऑब्व्हियसली ह्या यात्रेचा देखील हा स्टॉक असेल, अगर बऱ्याचशा गोष्टी असतील. तर मला तौसिफ दादा हा प्रश्न प्रामुख्याने तुम्हाला विचारायचा आहे की पहिलं म्हणजे पानाची टपरी व्यवसाय आणि त्या व्यतिरिक्त बेकरी आयटम्स. तर हे या दोन्ही गोष्टींची सांगोपांग तुम्ही नेमकी कशी घालताय आणि या दोन्ही व्यवसायांना एकत्र घेऊन पुढे व्यवसाय चालवायचा, ही संकल्पना तुमच्या डोक्यात नेमकी आली कशी? तर ती ह्या पद्धतीने आली की आज व्यवसायामध्ये, कारण शासनाने 2012 मध्ये भरपूर अशा काही गोष्टींना बंदी घातली. बरोबर. त्याच्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की हे आपण ह्या व्यवसायाला जोडून एक जोड व्यवसाय करणे 100% करणे गरजेचं आहे. ओके ओके. त्याबरोबर आम्ही कोल्ड्रिंक्स, त्याच्यानंतर बेकरीचे म्हणजे कंपन्यांचे, विविध कंपन्यांचे ब्रेड बटर्स, किंवा ब्रँडेड हल्दीराम्स, त्याच्यानंतर चितळे, शिवगणेश असे फरसान प्रोडक्ट, शाही फरसान म्हणून एक आमचे मित्राचं आहे त्यांचा फरसाना, असे भरपूर आम्ही प्रोडक्ट्स आम्ही आमच्या दुकानामध्ये म्हणजे येऊन बघितलं तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की इतक्या दुकानामध्ये इतके प्रोडक्ट्स तुम्ही कसे ठेवले. बरोबर. म्हणजे आम्ही आज ग्राहकांना एका असं त्याने ग्राहकांनी नजर जरी टाकली तर मी काय घेऊ, कारण तुम्ही आमच्याकडे डिवो सुद्धा बॉडी स्प्रे भेटणार, इव्हन कंगवापर्यंत आमच्याकडे आम्ही ठेवलेला आहे. शॅम्पू, कंगवा असून दे, म्हणजे अशी कोणती गोष्ट नाही आहे जी आम्ही आमच्या दुकानामध्ये ठेवलेली आहे. ओके. सर्व गोष्टी ठेवलेल्या. दादा मला आवडीने हा प्रश्न विचारायचा, सध्याच्या घडीला आपल्या या बाजारामध्ये जसं आपण म्हणतो की आपला व्यवसाय हा पानाचा व्यवसाय आहे, त्या व्यतिरिक्त आपला बेकरी व्यवसाय, तर या दोन्ही व्यवसायांना तुम्ही एकत्र करून चाललात तर खरं, बट या व्यवसायामध्ये देखील तुम्हाला स्पर्धा कशी काय आहे आणि ती जर स्पर्धा जाणवत असेल तर त्यावर तुम्ही मात कशी करताय नेमकी? स्पर्धा ही व्यवसायामध्ये राहतेच. बरोबर. ती छोटं गाव असो किंवा मोठं शहर असो, बरोबर, स्पर्धा असतेच. परंतु त्या स्पर्धेमध्ये आपण ग्राहकांना काय देऊ शकतो. बरोबर बरोबर. ग्राहक आमच्यापर्यंत कशा पद्धतीने येऊ शकतात ह्याबद्दल आम्ही कायम त्याबद्दल आम्ही जागृत राहतो. ओके. ग्राहक आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी काही युनिक आयडियाज असतात. कारण आमच्या इथं प्रॉडक्ट्स काही असे ठराविक प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे
सर्वच नाही, ठराविक प्रॉडक्ट्सवरती MRP पेक्षा कमी आम्ही म्हणजे थोडंसं कमी मार्जिनवरती आम्ही व्यवसाय करणे. ओके. परत आणि मेन म्हणजे फ्रेश माल ग्राहकापर्यंत. कारण आमच्या इथं आम्हाला 30 एक तिथल्या छोट्या वाडी वस्ती खेड्यांचा आम्हाला सहवास लाभल्यामुळं त्यांची एक, कारण इतक्या वर्षाची एक कनेक्टिव्हिटी असल्यामुळे, कारण आमच्या वडिलांचे मित्र, वडिलांचे ओळखीचे सगळे मित्र परिवार, त्याच्यानंतर त्याचबरोबर त्या ह्याच्यामुळं त्या येणाऱ्या सगळ्या त्या गावातल्या खेड्यापाड्या सगळ्यांची ओळख, म्हणजे आमच्या वडिलांनी भरपूर असं त्यांना योगदान दिल्यामुळे त्यांच्या ओळखीचा फायदा आम्हाला भरपूर झाला वडिलांच्या. कारण आमच्या वडिलांना म्हणजे गावातला आमच्या गावातला असून किंवा खेड्यापाड्यातला असून छोट्यातल्या गावातली अशी कोणता व्यक्ती आमच्या वडिलांना ओळखत नाही असं नाही. ओके ओके. तौसिफ दादा, जसं आता आपण पाहतोय की हा तुमचा बेकरी आयटम वगैरेचा व्यवसाय आहे, तर मला प्रामुख्याने हे विचारायचं आहे की या बेकरी व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त कुठली वस्तू विकली जाते, आणि सोबत तुमच्याकडं एक, आपण जसं आता तुम्ही मगाशी मला सांगितलं की तुम्ही चितळेच्या प्रत्येक गोष्टी ठेवताय, तर हल्दीरामच्या तुम्ही प्रत्येक गोष्टी ठेवताय, तर यामध्ये सगळ्यात जास्त विकला जाणारा प्रॉडक्ट असा कुठला आहे नेमका? सर्वात जास्त विकला जाणारा प्रॉडक्ट म्हटला तर आजच्या घडीला म्हटला तर हल्दीरामचे गुलाबजामुन, चितळेचे गुलाबजामुन सुद्धा, त्याचबरोबर हल्दीरामची भाकरवडी, आपल्या चितळेची भाकरवडी, त्याचबरोबर आपल्या शाही नमकीन म्हणून एक फरसाण प्रॉडक्ट आहे. ओके ओके. ते ह्या 2-3 वर्षामध्ये ते नवीन हा नमकीन प्रॉडक्ट आले शाहीची. गोपीनाथ गोटे म्हणून आमचे परिचयाचे मित्र आहेत, आपले मित्रच म्हणायचं, त्यांनी तो व्यवसाय सुरू केला. त्यांचे भरपूर असे प्रॉडक्ट्स आम्ही आमच्या दुकानात ठेवतो. वेफर्स असून दे, केळी वेफर्स असून दे, असे भरपूर आयटम, म्हणजे एक सांगड आहे ती सर. एकच असा आम्ही म्हणू शकत नाही की हात जातो. ग्राहकांच्या आवडीनिवडी ह्या अनेक असतात. बरोबर आहे. त्याचबरोबर आम्ही सर्व त्यांना त्या गोष्टी पाहिजे त्या प्रोव्हाइड करण्याचा आमचा कायमस्वरूपी सतत मानस राहतो. त्या आम्ही पूर्ण करण्यासाठी कायम तत्पर आहे. ओके ओके. तौसिफ दादा, सध्याच्या घडीला जसं आपण पाहतोय की हे धावतं जग आहे. आता जसं आपण तुमच्या आउटलेटवरती बसलोय, तुमच्या आता दुकानावरती बसलोय, तुमच्या व्यवसायामध्ये मला आता सगळ्या गोष्टी दिसतात आहेत. माझ्या अंदाजे नाही म्हटलं तरी आता आपण ज्या पोझिशनला बसलोय, ज्या ठिकाणी आपण बसलोय, तिथे कमीत कमी 1-1.5 लाखाचा माल किंवा त्यापेक्षा जास्तीचा माल असणार. बरोबर. आता हा तुम्ही जो सगळा माल लावलेला आहे, इनडायरेक्ट बोलायचं असं की हा तुम्ही एक बाबा वॉलपेपर केलाय. येणारा जो कोणी कस्टमर असेल तो हा वॉलपेपर बघणार आणि त्यानंतर बाबा जी वस्तू पाहिजे ती घेणार. बरोबर आहे. त्यातल्या त्यात जसं मी मगाशी बोललो की हे धावतं जग आहे. याचा एक सिंपल मी उदाहरण असं देईन की बाबा प्रत्येकाला आवड असती की बाबा आपला जो व्यवसाय आहे हा सोशल मीडियावरती घेऊन जावा. सोशल मीडियावरती बाबा त्याचे आपण लोगोज बनवतो, रील्स वगैरे बनवतो, आउटलेट वगैरे बरेचसे बनवतो. आयदर आपल्याकडे एखादी अशी वस्तू असते की बाबा जी वस्तू आपण एक आपल्या हातामध्ये आल्यानंतर कमीत कमी महिनाभर टिकेल. जसं आता आपण चितळेचे गुलाबजाम बघतोय, भाकरवडी बघतोय, अगर सोनपापडी वगैरे असते, हे जे आयटम्स आहेत हे उशिरा खराब होण्यासारख्या गोष्टी आहेत. तर या गोष्टी आपण ऑनलाईन मध्ये देखील सेल आउट करू शकतो. तर यासाठी तुमचा सध्या सोशल मीडिया हँडल्स वगैरे काही आहेत का? अगर जर असेल तर मग तुम्ही ते हँडल कसे करताय? सोशल मीडिया आता हे नवं युग आहे, 20वे शतक आहे. बरोबर बरोबर. आणि 21व्या शतकामध्ये आपण, कारण आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाकडे फेसबुक आहे, प्रत्येकाकडे आज इंस्टाग्राम आहे, बरोबर, व्हॉट्सअप आहे. आज मी म्हणेन की पहिलं असं होतं की एक आम्ही ग्राहकामध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला खूप त्रास होता. आज नाही आहे इतका त्रास. आपण ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो. आणि मी स्वतः जर म्हणशील तर शाही पान दरबार या नावाने माझं इंस्टाग्राम अकाउंट, फेसबुक अकाउंट आणि त्याचं म्हणजे हे आहे. ओके ओके. पेजेस तुम्ही क्रिएट करून ठेवलेले? हो आहे. ओके ओके. आणि हे सर्व आम्ही हँडल करण्यासाठी, कारण आम्हाला ह्या धावपळीच्या सगळ्या कारण आमचं व्यवसायामध्ये खूप
सकाळपासून संध्याकाळपर्यंत कस्टमरची रीग असते. ओके ओके त्यामुळे आम्हाला तेवढा वेळ भेटत नाही. ओके ओके परंतु आज आम्ही इतकं आज सोशल मीडियामध्ये आम्हाला हे पोहोचवण्यासाठी म्हणजे ह्या प्लॅटफॉर्मपर्यंत जाण्यासाठी महाराजी सोल्युशन नावाचं उत्तूरमध्येच एक हे आहे, ऑफिस आहे, आउटलेट आहे. ओके आणि त्यांच्याकडून ते आमचं सोशल मीडिया अकाउंट हँडल करतात. ओके त्यांचा मुलगा म्हणजे त्यांचा कामावरचा ठिकाणचा जो मुलगा आहे तो येऊन व्हिडिओ शूट करणे किंवा आज नवीन काय आहे आमच्या इथे, किंवा आमचे आज मसाले पानं, चॉकलेट पान, मसाला पान, मँगो मसाला पान, असे विविध जी पानांची व्हरायटीज आहेत. फुलचंद पान, प्लेन फुलचंद पान, बटरस्कॉच पान, हे असे जे व्हरायटी आहेत तो ह्याचे व्हिडिओ शूट करून लोकांपर्यंत पोहोचवलं जाते. त्यासाठी महाराजा सोल्युशन नावाचं एक आउटलेट आपल्या उत्तूरमध्ये. ओके आणि मी तर असं म्हणेन की आज 21वे शतक आहे. माझ्या भरपूर असे आमचे भागातले अगदी मी म्हणेन की आमच्या आजरा तालुक्यातील उत्तूर शहरातील किंवा गावातील आमचे जेवढे व्यापारी मित्र आहेत त्यांनी 100% जसं आज माझं तुम्ही जर बघितलं सोशल मीडियावर जाऊन तर शाही पान दरबार नावाचं हँडल आहे. त्याच्यावर आम्ही माझ्याकडे कमीत कमी म्हणशील तर इतके फॉलोअर्स आहेत आणि त्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो की आज कोणती नवीन व्हरायटी आली असेल आमच्या इथे म्हणजे आज आम्ही कोणतं नवीन पान बनवलं तर आज आम्ही सहज ते आम्ही टाकल्यानंतर सोशल मीडियावरती पोस्ट केल्यानंतर आम्ही ग्राहकापर्यंत पोहोचतो आणि ग्राहक ते आम्हाला विचारत येतात की तुमचा आज आम्ही इंस्टाग्रामवरती रील्स बघितले, व्हिडिओ बघितला, ते पान मला पाहिजे. ओके 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 आणि ते आवर्जून आम्हाला म्हणतात की हा मला ती मी पोस्ट बघितलेली ना तर हे पान मला द्या. ओके ओके म्हणजे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसायाला एक नवीन उंचीपर्यंत आपण नेऊ शकतो. बरोबर 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 अगदीच अगदीच. मस्त वाटलं म्हणजे तुम्ही जसं मगाचपासून मी जसं तुमच्याशी बोलतोय तुम्ही म्हणजे विचारलेला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना हे तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तराचे दोन्ही पैलू सांगताय. म्हणजे तुम्ही एकीकडनं त्या माणसाचं जसं तुम्हाला मदत करणार कोणी व्यक्ती असेल तुम्ही त्याचं नावही घेताल आणि प्लस मध्ये बाबा तुमच्या व्यवसायाबद्दल देखील माहिती सांगताय. तसे दादा मला एक प्रश्न विचारायचा आहे. जसं आपण बोललो की व्यवसाय म्हटल्यानंतर चढाव हे असतो आणि उतारही असतो बरोबर. आतापर्यंत आपलं जे बोलणं झालं हे आपला चढाव कसा कसा चाललाय त्यानुसार. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपला व्यवसाय सुरू असताना आपलं आतापर्यंत असं काही नुकसान झालंय का की ज्याबद्दल तुम्हाला बोलूची वाटेल. आणि ही गोष्ट खरोखर मला माहितीच आहे ऍक्च्युली तरी देखील मी मुद्दामून तुम्हाला विचारतोय कारण ह्या अशा गोष्टी प्रत्येक व्यवसायधारकाला माहिती असणं जरुरीचं आहे. असं तुम्हाला काय बोलता येईल का? बघा व्यवसाय म्हटले की अडचणी आल्या बरोबर. व्यवसायामध्ये भांडवल आणि आता तर व्यवसाय म्हणजे आपण भांडवल कितीतरी गुंतवू ते कमीच. बरोबर बरोबर. आणि आज आउटलेट आमचं नाही म्हटलं तरी सर 20x35 आहे. बर मोठा आउटलेट आम्ही काय आज म्हणजे साधारणतः लोकांच्या डोक्यातला एक थोडासा हे विचार केला की एक पान शॉप किंवा पान टपरी म्हटलं की छोटस आहे. ओके. त्या गोष्टीला आम्ही खूप मोठी अशी व्यवसायाची वृद्धी केली की आज पान शॉप कडे बघताचा दृष्टिकोन आम्ही बदलला. बरोबर. आज पानामध्ये आम्ही अनेक अशा गोष्टी आणल्या ज्याच्याबरोबर त्या गोष्टी साखर पानाचे रोज आमचे जेवढं जाते आमचं पान लोकांच्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलंच आहे. त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स मध्ये असे भरपूर असे आहेत. अमूलचं कूल असून दे, आईस्क्रीम असून दे, त्याचबरोबर पाणी बॉटल असून दे, विविध कंपनीची पाणी बॉटल असून दे. आज बिस्लरी ब्रँड आहे तर आम्ही बिस्लरी ब्रँडच ठेवतो आउटलेटवरती. का ब्रँड बिस्लरी हा लोकांच्या मध्ये तोंडात बसलेला शब्द की बिस्लरी कंपनीचं पाणी पाहिजे आम्ही तेच न ठेवतो. बरोबर. तसं या व्यवसायामध्ये अडचणी ह्या आलेल्या आहेत, भरपूर आल्या आहेत. आता काहीच महिन्यापूर्वी म्हटलं तर जर तुम्ही म्हटलं तर 5 वर्षापूर्वी आमच्या घरी अचानक म्हणजे मम्मी आमच्या आई आणि वडील आणि आई एक लागोपाठ आजारी पडले. अच्छा अच्छा. चांगले आम्ही खासगी दवाखान्यामध्ये नेऊन त्यांचा उपचार केले. आज ते दोघी चांगले सही सलामत आहेत. ती जोडी
बघितल्यानंतर आम्ही ज्या व्यवसायातून संध्याकाळी घरी जातो, घरी गेल्यानंतर त्या आईकडे आणि आमच्या वडिलांकडे बघतो, ते एक समाधान आमचं वेगळं आहे. ओके. आमच्या मिसेस असून दे किंवा आमच्या वहिनी असून दे, त्या आमच्या दोघी की आम्हाला व्यवसायामध्ये काही प्रोडक्ट्स आम्हाला बनवून द्यायचे असतील तर त्या दोघी आम्हाला मदत करतात. ओके. आता वहिनी करतात, माझी मिसेस करते, माझी आई सुद्धा त्याच्यामध्ये असते, वडील सुद्धा असतात. म्हणजे हा व्यवसाय जर म्हणशील तर आज आमच्या पूर्ण परिवाराला घेऊन आम्ही चालतो. ओके. तर त्याच्यामध्ये त्यावेळी आमचे आई वडील आजारी पडले, त्यावेळी आता खासगी दवाखाना म्हटला तर आणि पहिल्यांदा गोष्ट म्हणजे मी म्हणेन की आज हेल्थ इन्शुरन्स खूप महत्वाचा आहे. बरोबर. कारण आज आमचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालला होता आणि आयुष्यात आम्हाला कधी कारण माहिती नाही की अचानक काहीतरी चढ उतार की मी पूर्ण व्यावसायिक बंधूंना सांगेन तेव्हा आज व्यवसाय करत असताना हेल्थ इन्शुरन्स हा मेडिकल हा खूप महत्वाचा आहे. ओके. ओके. कारण आज जर आपण काढून ठेवला आपल्या फॅमिलीचा, आई वडील असून दे, आपली फॅमिली असून तर त्याच्यामध्ये जे आपले पैसे जातात ते कुठेतरी टाळत आहेत. बरोबर. बरोबर. आज आम्ही ती चूक केली, त्यावेळी आम्हाला माहिती नव्हतं आणि खूप पैसे आमचे गेले. साधारणतः भाऊ म्हणजे आमचे आईला आणि आमच्या वडिलांसाठी आम्हाला गेले, पण आज आम्हाला समाधान आहे की आज आमचे आई वडील सही सलामत आहेत. ओके. त्याचबरोबर आता तुम्ही म्हणशील तर माझ्या 1-2 महिन्यापूर्वी आमच्या शॉपवरती एक मोठी चोरी झाली. बरं. तर त्या चोरीमध्ये सुद्धा शॉपचा इन्शुरन्स असणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे मी असं म्हणेन की अडचणी आल्यावरच आपण हे करण्यापेक्षा पहिल्यांदाच त्या अडचणीला येणार नाही हे बघणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि माझ्या व्यवसायामधून सांगेन की शॉर्ट सर्किट होणे, चोरी होणे किंवा आज हेल्थ इन्शुरन्स आपल्या येणे, त्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये आपण त्या वेळेत, कारण शेवटी आपण जितके पैसे कमवले असतात त्याच्यापेक्षा त्यावेळी आपल्या भांडवलामध्ये ते पैसे आपण तिथे घालवतो. बरोबर. ते घालवल्यानंतर थोडासा मेंटली प्रॉब्लेम आपला होतोच की, कारण शेवटी पैसा हा व्यवसायामध्ये महत्वाचा आहे. बरोबर. कारण आपल्याला वस्तूच नसेल तर आपण विकणार नाही. बरोबर आहे. अगदीच. मग मी असं म्हणेन की आज तुम्ही हेल्थ इन्शुरन्सच्या बरोबर दुकानचीही इन्शुरन्स काढून टाका. ओके. जेणेकरून भविष्यामध्ये जर समजा काय कोणत्या घासचं जर काय झालं तर बाबा त्यावेळेसला आपल्याला त्या इन्शुरन्स कंपनी सोबत कंपनीकडून आपल्याला मोबदला भेटतो, प्लसमध्ये थोडाफार मोबदला भेटतो, प्लसमध्ये बाबा आपलं जे काय नुकसान झालंय तिथून आपल्याला थोडीफार राहत भेटते म्हणायची. ओके. तसेच दादा पानाचा व्यवसाय प्लस बेकरी व्यवसाय, तर हे दोन्ही पुढे घेऊन चालत असताना तुम्हाला सरकारी परवाने जे आहेत ते नेमके कुठले लागलेत? आमचे बेकरीचं अन्न व्यवसायाचं लायसन असते. बरं. तुमास्ता लायसन असते, शॉपाक्ट असते. ओके. असे भरपूर असे 5-6 प्रकारचे 4-5 प्रकारचे लायसन असतात आणि ती असणं गरजेचं आहे. कारण आज आपण जे प्रॉडक्ट देतोय ते सरकारी नियमात राहून देतोय का नाही. कारण सरकारी नियम म्हणजे काय, काही वेगळं काय नसतेच. त्यामध्ये आपल्याला फूड लायसन, गुमास्ता लायसन, शॉपॅक्ट लायसन ह्या गोष्टी काटेकोरपणे आपण पालन केलं पाहिजे. आणि त्यांचं जर कार्यकाळ संपत आला असेल त्या लायसनचा 5 वर्षाचा असतो तर 5 वर्षांत रिन्युएशन करून ती अद्यावत ठेवणे. ओके. काही कुठले जर फूड अधिकारी आले, ग्रामपंचायतचे आपले अधिकारी येऊन आले तर आज आपल्याकडे किंवा शहराचे अधिकारी असतात, ह्यांच्याकडे आपण आज दाखवण्यासाठी आपल्याला ती लायसन दाखवण्यासाठी म्हणजे गरजेचीच आहेत व्यवसायात. बरोबर. तसेच आता बेसिकली आपण तुमच्या दुकानाबद्दल बोलतोय तर मला प्रामुख्याने हे जाणून घ्यायचं की या व्यवसायासाठी म्हणून स्पेसिफिकली तुम्हाला असे काही नियम पाळावे लागतात का, दुकानाच्या आतमध्ये तर दुकानाच्या बाहेर दोन्ही पण? नियम, दुकान म्हटलं तर नियम हे पाहिजे. बरोबर. नियम असणं तर कुठल्याही व्यवसायामध्ये असो किंवा आपल्या राहणीमानापासून या सगळ्या गोष्टीला नियम असणं गरजेचं. बरोबर. का आज जर नियम नसतील तर आपण बिनधास्त राहू शकतो. नियम पाहिजे, भविष्यात नियम पाहिजे. सकाळी लवकर उठणे असं उठून
आपण आंघोळ वगैरे करून देवपूजा करून त्या सगळ्या गोष्टी करून आपण त्या दुकानावरती येऊ, वेळेत येऊ. दुकानावरती आल्यानंतर आज लगेच आपण अगरबत्ती लावली, झाडूड करून अगरबत्ती लावली. त्याच्यानंतर आज दुकानामध्ये आपण स्वच्छता खूप महत्वाची आहे. स्वच्छता, कारण आज ग्राहकांना जे आपण देतो, जी जागा आहे ती जितकी स्वच्छ असेल, नीटनेटकी असेल, ती ग्राहकांना आकर्षित करते. बरोबर बरोबर. आज जर प्रत्येक गोष्टीवरती, कारण आमचं रोडला दुकान आहे, बरोबर असल्यामुळं धुळा थोडासा थोडा येते. बरोबर. तर ते दिवसातून 2 ते 3 वेळेला साफ करणे, बाहेरचे काच आहेत ते पुसून घेणे, ह्या सगळ्या नीटनेटक्या करण्याचे नियम भविष्यात पाहिजे. ओके. आणि आमचे हे नियम आमचे मोठे बंधुराज, कारण मी थोडंसं तोडणारा माणूस आहे. ओके ओके. थोडंसं मी आळशी आहे म्हटलं तर काही अवघड ठरणार नाही. परंतु आमचे मोठे बंधू हे व्यवसायामध्ये हे नियमामध्ये एकदम इतके काटेकोर याचं पालन करतात, आणि त्यांच्या त्या नियमामुळे मी बऱ्यापैकी मी 90% मी नियमांचं पालन हे करतोच. ओके ओके ओके. मला प्रामुख्याने ही गोष्ट विचारायची, ऑब्व्हियसली आता आपण राहतोय उत्तूर गावामध्ये, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. तर आपल्या या व्यवसायासाठी म्हणून अगर आपल्याला हा व्यवसाय भविष्यामध्ये कुठेतरी जाऊन वाढवायचा आहे, या दृष्टिकोनातनं आपल्याला या व्यवसायासाठी म्हणून सरकारकडनं अगर ज्या स्थानिक संस्था वगैरे आहेत तर त्यांच्याकडनं काय लोनची वगैरे व्यवस्था होते का, किंवा त्यांच्याकडनं काय आर्थिक मदत वगैरे अशी काय मिळते का? आता मला MSME अंतर्गत मुद्रा लोन म्हणून मला बँक ऑफ इंडिया उत्तूर शाखेतून मला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. बरं बरं. बँक ऑफ इंडिया जी उत्तूर शाखा आहे ती, कारण आता पंतप्रधान साहेबांचाच कार्यक्रम आहे की MSMEच्या अंतर्गत मुद्रा लोन. आणि खरोखर मी आता जे नवीन व्यावसायिक जे आता व्यवसायामध्ये येऊ इच्छितात त्यांना म्हणेन की आता तर सरकारने इतक्या सुविधा दिलेल्या आहेत, ज्यावेळी आम्ही व्यवसाय सुरू केला त्यावेळी इतक्या नव्हता. बरोबर बरोबर. आणि आता तर मुद्रा लोन असे म्हणजे भरपूर असे MSME अंतर्गत तुम्हाला लोन्स भेटतात. ओके ओके. आणि मी म्हणेन की सरकारी बँकेत सुद्धा भेटतात. असं मी ऐकलं होतं की सरकारी बँकेत वशिला लागतो, वशिला वगैरे नाही लागत. अच्छा. जर आपली कागदपत्राची पूर्तता, शॉपॅक लायसन असून दे, सगळ्या गोष्टी आहेत. आपलं ते लायसन येतंय, मला नाव आता थोडंसं क्लिक होत नाहीये. ओके. तर ह्या सगळ्या लायसनची आपण पूर्तता केली, बँकेची आपण कागदपत्र ठेवली व्यवस्थित, बँकेची व्यवहार चांगला ठेवला, आपण निश्चितच आपण व्यवसाय वाढीसाठी काही लोन्स वगैरे आपल्याला भेटू शकतात. ओके. भेटतात. आणि ह्याचा पुरेपूर लाभ घ्यावा असं मी म्हणेन नवीन व्यवसाय करा. तोचे दादा, नॉर्मली आता आपण बघतोय आपला पानाचा व्यवसाय, बेकरी व्यवसाय, दिवसांमागे दिवस चाललेत. असा कुठला एक दिवस असा आपण म्हणता येणार नाही की बाबा ह्या दिवशी माझा जास्त नफा झाला किंवा या दिवशी माझा तोटा झाला. पण महिन्यात येणारा एखादा असा सण असतो, अगर एखादा असं कुठला तरी फेस्टिवल असतो ज्या दिवशी बाबा आपल्याकडे गिरायकं जमतात, आपल्या दुकानावरती एकदम खचाखच एकदम गर्दी दिसते. तर ऑब्व्हियसली आता तर मार्च महिना आहे, येत्या काही दिवसामध्ये काहीतरी गोष्टी घडणार आहेत. तर तुमचं काय मत राहील की बाबा येत्या काळामध्ये आपल्या संपूर्ण उत्तर भागाची लक्ष्मीची यात्रा येते, तर त्यासाठी म्हणून तुमच्याकडनं तयारी काय काय नेमकी? आज आमच्या गावची लक्ष्मी देवीची खूप मोठ्याने यात्रा भरत आहे सर. खूप मोठ्याने म्हणशील तर आज आमच्या गावच्या हिशोबाने म्हटलं तर 12 ते 15 लाख पब्लिक, म्हणजे पाहुणे पै, मित्रपरिवार, तर सर्व काही आज लोक जमणार आहेत. बरोबर बरोबर. आणि आज आमच्या व्यावसायिकासाठी खास करून खाण्यापिण्याची जे दुकानं आहेत त्यासाठी तर हा सुवर्णकाळ आहे.
बरोबर आहे, अगदीच. कारण यात्रेचा कालावधी इरडं पडणे 12 तारखेला चालू होणार आहे. बरोबर. म्हणजे लक्ष्मी त्याच्यानं पाहुण्यांचं येणं झालं. आणि आज जे आपले मुंबईमध्ये राहणारे म्हणजे आज कामानिमित्त गेलेले आमचे चाकरमानी मुलं आहेत. कारण शेवटी काम झाल्यासाठी त्यांना मुंबई पुणे जावं लागतं. बरोबर. आणि काही जणांतर इकडे गावी यायला सुद्धा वेळ भेटत नाही. आता परवाच आमची जोमकाई देवीची दरवर्षी जी होती आई जोमकाईची यात्रा झाली, तर यात्रेला भरपूर मुलांना येऊ शकले नाही. परंतु आज आवर्जून सांगतो की प्रत्येकानं बॉसकडे सुट्टी टाकलेली आहे पहिलाच, की मला 10 ते 15 दिवसाची रजा पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि आज त्याचा मध्ये आज खूप असं पब्लिक म्हणजे आज आम्हाला असं ग्राहक मिळणार आहे की एक सेव्हिंग होऊन जाईल त्या निमित्त. होय, आज त्या 8-10 दिवसामध्ये जो आमचा व्यापार होणार आहे. म्हणजे एक म्हणशीला तर एक सहज म्हणून टाकेन मी की आज जर आम्ही 3-4 महिने जर आम्ही त्या गोष्टीसाठी 4 महिने लागत असेल ती एक व्यवसाय म्हणजे 4-5 महिन्यांचा एक प्रकारे पगारचा मला या 15 दिवसात पडून मिळणार आहे. एवढंच. तसेच जसं मी तुम्हाला एवढे वर्ष झाले ओळखतोय, आपली एवढे वर्षाची मैत्री आहे. जसं इतके वर्ष झालं मी तुमचा व्यवसाय बघतोय, तुमच्या घरच्यांना सगळ्यांना ओळखतो. संध्याकाळची वेळ असली की मी माझा एक थोडासा वेळ काढण्यासाठी म्हणून तुमच्याकडून बसतो. तर मला आवडीने हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचा एखादा असा कोणी कस्टमर आलाय का की ज्याच्यासोबत संवाद साधला, अगर तो एक क्षण तुम्ही टिपून घेतला आणि त्या एक मजेशीर क्षणाबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल? हो, 100% सांगा. कारण आज मला एक आमच्या गावातून ना एक म्हणेल की माझं दुकान हे अशा ठिकाणी आहे जिथं अर्धा भारतच जातो म्हटलं तर काय अवघड ठरणार. अच्छा. म्हणजे पूर्ण जाण्यासारखा महामार्ग हा जवळीक. गोवा हे पर्यटन स्थळ, गोव्याबद्दल काय सांगण्यासाठी काही वेगळं नाही. बरोबर. गोवा म्हटलं की आजचीच प्रत्येक जण म्हटलं की म्हणतो की मला जायला आवडेल. आणि 100% प्रत्येक जण वेळ काढून जातो. बरोबर. तर आज आमचं त्या महामार्गावरतीच आमचं दुकान असल्यामुळे आणि आमच्या दुकानला थांबायला खूप अशी जागा आहे. तर आज मला एक क्षण सांगू इच्छितो मी की एक नोव्हेंबरमध्येच या डिसेंबरमध्ये ज्या बाईक्स बघण्यासाठी आपण म्हणजे रॉयल एनफिल्ड अशा मोठमोठ्या ज्या कंपन्यांच्या ज्या बाईक्स आहेत, साधारणतः एकेकाची किंमत तर सर 20 आणि 40 लाखाच्या घरात आणि मग 1 करोडच्या घरात आहे. अशा बाईक्स हे रायडर्स असतात, त्यांचं इव्हेंट असतो गोव्यामध्ये. आणि त्यांना जाण्याचा एकदम जवळचा मार्ग म्हटला तर आमचा उत्तर मार्ग. बरोबर. त्यामुळे आमच्या इथं थांबायला जागा आहे. आणि मेन म्हणजे माझं इतक्या वर्षाचं कनेक्टिव्हिटी दुकान असल्यामुळं आज म्हणशीला तर त्या बाईकर्स जेवढे आहेत त्यांची एक ओळखच आहे. आणि एवढं आहे की त्यांचं आमच्या एकमेकांशी मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर आहे. ते आवर्जून इथं थांबतात. आवर्जून थांबून माझ्याशी गप्पा मारून आपण एकमेकांचे हे करून त्याच म्हणशीला तर इथे चव्हाणवाडीचे आमचे बायकर्स आहेत, ते सुद्धा इथे येऊन मला भेटून आम्ही हे करतो. आणि त्याच्यामध्ये आम्हाला बघण्याचा एक मजेशीर दृष्टिकोन काय असतो, उत्सुकता राहते की आज एक आम्ही लहान असताना स्पोर्ट्समध्ये म्हणजे ESPN चॅनल आहे ना, त्याच्यामध्ये त्या बाईक्स बघायचो पळवतात आणि त्यांच्या हातावरती जे बांधणं आहे त्यांना काय पडले तर लागून गार्ड्स वगैरे असतं ते बघण्यासारखे आम्हाला समोरासमोर बघू शकते, आपला हात लावू शकते की गार्ड्स कसा आहे. म्हणजे ते एक आम्हाला एक क्षण मी तुम्हाला सोबत शेअर. ओके. दादा, एक आवडीने प्रश्न विचारतो ज्याबद्दल तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे, तरी देखील हा मुद्दा म्हणून घेतो. सध्याच्या घडीला पानाच्या व्यवसायामध्ये, आता पानाचा व्यवसाय प्रत्येक जण बघतात येत, काय लोक पान टपरीवरती उभं राहून बघणाऱ्याचे हात कसे फिरतात त्यावरती बघून शिकतात. काय लोक बाबा एखाद्याच्या शेजारी हाताला हात लावून तिथं काम करतात आणि शिकतात. तर असे अनेक लोक आहेत की जे लोक सध्याच्या घडीला पानाच्या व्यवसायामध्ये आणि प्लस त्यासोबत या बेकरी व्यवसायामध्ये देखील येऊ पाहतात. तर त्यांच्यासाठी म्हणून हे 2025 साल कसं राहील आणि त्यांना तुम्ही तुमच्याकडनं एखादा मोलाचा सल्ला काय द्याल? मी मोलाचा सल्ला असा देईन
पहिली गोष्ट की कोणत्याही व्यवसायाला आपण कधीच कमी लेखायचं. बरोबर बरोबर. आज आपण म्हणायचं की हा पानपट्टी मी कसं घालू. पानपट्टी असं नाही, भरपूर असे व्यवसाय आहेत. वडापाव असो, पानपट्टी असो, या अशा भरपूर गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये लाजायचं नाही. बरोबर बरोबर. लाजायचं कशासाठी, किंवा चोरी करताना लाजलं पाहिजे. बरोबर. कुणाचं लुबाडताना लाजलं पाहिजे. व्यवसायाला लाजता का. मी आवर्जून ही गोष्ट आजच्या तरुणांना सांगेन की लाजू नका. व्यवसायाला कधीच लाजू नका. आणि व्यवसायाला 100% जर तुम्ही स्वतःचे दिला तर व्यवसाय 200% तुम्हाला फायदा देतो. बरोबर आहे. 100% आज मी समजून सांगेन. व्यवसायाला तुम्ही द्या, व्यवसाय तुम्हाला 200% फायदा देतो. फक्त थोडंसं पेशन्स, ग्राहकापर्यंत पोहोचणं, ती चव देणं. आज आम्ही पानाची चव इतकी ग्राहकापर्यंत आम्ही त्यांच्या जिभेवरती ठेवलेली आहे, जे रेंगाळलेली आहे की ती आज चव ते विसरत नाहीत. आणि आवर्जून जर मी आज एक दिवस सर मी बंद दुकान माझं असेल नाही काही कामानिमित्त, तर मी सर तुम्हाला पटणार नाही, 50-60 फोन्स मला येऊन जातात की का बंद आहे, मला आज पाहिजे होतं. म्हणजे आज आम्ही तेवढी कनेक्टिव्हिटी ग्राहकांची ठेवलेली आहे. बरोबर बरोबर. आज असं नाही, आता तुम्ही म्हणशील तर माझं दुकान टोटली थोडंसं मी आउटलेटला आहे. कारण आमचं पहिलं दुकान कॉर्नरला होतं, तिथे एक मोठी बिल्डिंग झाली, त्यामुळे मला हे इकडे घ्यायला लागलं. कारण मला रोड टच पाहिजे होतं. त्या बिल्डिंगमध्ये त्या मालकांशी सुद्धा आमचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि आजही आहे की बाबा मी तिथून सोडलो म्हणून त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी माझी संपलेली नाही, त्यांच्याशी सुद्धा आहे. तर हे आमचे नवीन मालक इथं आहेत. आमचे म्हणजे आमचे हे मालक नाही म्हणणार, आमच्या जागेचे एक प्रकारे आमची ताईची जागा आहे. ओके ओके. आमची म्हणजे आम्ही सरिता संदीप भोगन म्हणून त्यांचं नाव आहे. आम्ही त्यांना प्रेमाने सरुताई म्हणतो. लहानापासून आम्ही त्यांच्यासमोर लहानाचं आम्ही मोठं झालो. त्यांच्या जागेत आम्ही व्यवसाय करत आहोत. कधी जर आमचं भाडं जरी पुढे मागं झालं तर त्यांचं आम्हाला सहकार्य हे असतंच. आणि माझ्या आजच्या ज्यावेळी माझे वडील वगैरे आजारी पडले त्यावेळी त्यांनी खूप म्हणजे आम्हाला आज भले भाडं पुढे मागं जर त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि व्यवसायात मी म्हणेन की मुलांना जरूर पडा. पण व्यवसाय निवडत असताना आज त्याचा लगेच असं निवडू नका की निवडत असताना व्यवसायाचं ठिकाण आणि व्यवसायाचं त्या गावामध्ये किंवा त्या शहरामध्ये त्या एरियामध्ये त्याचं काय डिमांड ते बघून तुम्ही व्यवसायामध्ये जाडा. बरोबर बरोबर. कारण एक मोटिवेशन मी बोलतोय म्हणून लगेच पडणं ही नाही मी बोलणार. कारण आज बघून आपण समजून ह्या गोष्टी सगळ्या व्यवसायामध्ये पडणं गरजेचं आहे. ओके ओके. ते बरोबर ते बरोबर. तौफिक सर, 2020 साल हो आपल्यातल्या प्रत्येकाला रडवून गेलंय. हो 100%. ज्या गोष्टीला आपण लॉकडाऊन म्हणतो, हो कोरोनाचा काळ 2020, 21, 22 अक्षरशः माझा तर एवढा वाईट अनुभव होता बोलण्याच्या पलीकडे. कारण कोरोना भारतात यायच्या एक अराउंड 21 दिवस आधी माझे बाबा वारले. माझ्यासाठी ते वर्ष खूपच वाईट गेलं होतं. त्यानंतर एक वर्ष संपूर्ण आम्ही लोक घरामध्ये, ऑब्व्हियसली आता प्रत्येक जण घरामध्ये होते. मी मध्यंतरी आपल्या गावातले जे आपले मित्रमंडळी आहेत, जसं मगाशी तुम्ही गोपीचं नाव घेतलं, गोपी आपला एक क्लोज फ्रेंड आहे. त्यानंतर आपले झेंडे पाटील आहेत गावातले, त्या सगळ्यांशी मी टॉपिक कसा आहे अगर नायकवड्यांचं जे व्यवसाय आहे त्याबद्दल मी थोडक्यात जराशी माहिती घेत होतो. त्यावेळेसला मला एक किस्सा एक कानावर आला, तर मला तो किस्सा तुमच्याकडनं थोडासा विस्कटून घ्यायचा आहे. तो म्हणजे पहिला प्रश्न हा राहील TV9 मराठी. दुसरा किस्सा हा राहील की कोरोनामध्ये गणपती बसवला होता, त्याबद्दलचा मला जरा तो किस्सा आहे ना थोडासा व्यवस्थित विस्कटून सांगा. तो मला आणि प्लस आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील ऐकायला आवडेल. तो किस्सा असा आहे की भले आज
ते आमचे घरमालक आहेत, परंतु आज कधीच त्यांना आम्ही घरमालक मानलो नाही. बर बर. आज ती माझी आई, ती माझी बाबा, म्हणजे आमच्या काकूच आम्ही आज म्हणून त्यांना आदराने काकूच म्हणून हाक मारतोय. बर बर. त्याच्यामध्ये आमचे सिद्धेश भाई, सिद्धेश मनकुटकर, ऋषिकेश मनकुटकर, पूनमताई मनकुटकर, आमची पूजाताई मनकुटकर, तिचा आता धनावडे आहे. अच्छा अच्छा. तिचं आता दिलेलं गाव मनकुटकरच म्हणून. तर आज त्या कुटुंबाशी आमचं एक ते नातं म्हणजे न समजण्याच्या पलीकडचं. बर बर. इतकं पलीकडचं की आमचं एक जिव्हाळ्याचं संबंध आहे. त्याचबरोबर त्याच्या काळामध्ये कोरोना तर तुम्हाला माहित आहे की प्रत्येकाच्या जीवनात अंधार घेऊन आला. बरोबर बरोबर. असा अंधार की ना कुठल्या कामासाठी आपण बाहेर पडू शकत असतो तो, किंवा कुठल्या काहीच काय करू शकत नव्हतो. आणि त्या काळामध्ये कारण दरवर्षी आम्ही मनगुटकर फॅमिली, त्याचबरोबर आम्ही नाईकवाडे फॅमिली, आम्ही एकत्र मिळून आम्ही गणपतीचं जे आहे त्यांनी सेलिब्रेशन करतो गणेश चतुर्थी. तर गणपती आणणेपासून सगळ्या गोष्टी करणे, आपण आरतीपासून सगळं करत आम्ही एकत्र करतोय. आणि तो असा मी म्हणेल की त्या आम्ही 2 फॅमिलींचं एक ताटातूट झाली त्या कोरोनामध्ये. ते मुंबईवरून गावी येऊ शकत नव्हते. बरोबर बरोबर. आणि त्याच काळामध्ये इतके वर्षी आपण गणपतीची प्रतिष्ठापना करतोय. बरोबर. आणि ती खंडित होणार. बरोबर बरोबर. ह्यासाठी त्यांना सुद्धा वाईट होतं, कारण कोरोना इतका मुंबईत तर उसळून त्याचा खूप प्रादुर्भाव भरपूर होता. आणि त्यामुळे त्यांना तर येताच येऊ शकत नव्हते. मग आम्ही म्हणजे आमच्या मोठे बंधू, आम्ही घरचे, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ही परंपरा खंडित करायची नाही. आज भले आमचे काका असून दे, आणि त्या वाईट एक घटना त्याच्यात बी घडली सर, की आमचे काका त्या कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं. ते त्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये वारले. खूप मोठा धक्का होता आमच्यासाठी. परंतु त्याचबरोबर ज्यावेळी हा विषय होता की परंपरा खंडित होता कामा नये, काही झालं तरी. मग आज खूप लोकांसाठी एक वेगळं व्हायला लागेल की काका काकू म्हणतोय मी, घरचा संबंध, परंतु आज समाजात जात धर्म हे आहेतच. बरोबर आहे बरोबर. त्यात मी मुस्लिम, बरोबर, ते हिंदू. तर आम्ही ते गोष्टी कधी आम्ही मांडलो नाही आणि मानतही नाही. बरोबर बरोबर. परंतु आज बाकीच्या समाजासाठी आपण ते वेगळं वाटते की थोडंसं, आणि काय अंतर्गत नाता हे एकमेकाशी माहित असतं. त्याची आम्ही कुठलीही तमाने बाळगता म्हटलं की आज आम्ही जिथं आहे तिथं प्रतिष्ठापना करणार. मग आमची मित्रमंडळीमध्ये म्हणजे म्हणशील तर आज आमच्या दुकानामध्ये आमच्या प्रत्येक जडणघडणीत एक आम्हाला खंबीर साथ म्हणशीला तर दत्तात्रय मनगुटकर. बरं बरं. त्यांनी गॅरेजचे मिस्त्री आहेत, तर ते त्या कामातून वेळ करून आम्हाला कायम सहकार्य करत असतात. त्याचबरोबर जितू रावळ असू दे, सनीदादा आमंगी असू दे, आज सध्या ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. अच्छा अच्छा. विद्यमान. त्याचबरोबर गोपी बोटे असो, राहुल देवरू असो, विक्रम गोडसे असो, त्याचबरोबर म्हणजे आमचे प्रकाश चव्हाण म्हणजे पक्कू चव्हाण आम्ही म्हणतो, आमचे तळेगडचे मित्र आहेत. ह्या सर्वांचा एक आमच्या व्यवसायामध्ये एक खारीचा वाटा आहे सर. अच्छा. म्हणजे आज गर्दी लागली किंवा जर हँडलिंग होत नाही किंवा ग्राहक मदत करणे, म्हणजे आज ते असं आहे की आपलं दुकान म्हणजे हे माझं दुकान आहे असं समजून ते हे एकमेकांना आम्ही हेल्प करतो. आणि आज आम्ही कुठेही अडी अडचण येते, मला आली अडचण तर ते मला उभारतात, त्यांची अडचण आम्ही उभारतो. असं करून हे आम्ही हे त्यावेळी सुद्धा आम्ही ते ज्यावेळी गणपतीचं आम्ही प्रतिष्ठापना केली, गणरायाची प्रतिष्ठापना केली, तर सर्वांनी मिळून आम्ही ते गणपती उत्सव आम्ही पार पाडला. ओके ओके ओके. आणि त्याची दखल TV9 मराठी या वृत्तवाहिनीनं
घेतली. ओके. त्यांनी मला फोन केला. मग पहिल्यांदा मी म्हटलं साहेब मी म्हटलं पब्लिसिटी हे काय करत नाही आहे. तर त्यांनी मला समजून सांगितलं की आज समाजासाठी आज भाऊ एकत्र राहण्यासाठी होय आणि हे एक तुमचा तो छोटासा एक तुमचा तो व्हिडिओ होय खूप मोठा संदेश देणार आहे समाजामध्ये एकोपा राहण्यासाठी. बरोबर. आणि त्याच्यामध्ये सुशांत सावंत प्राध्यापक आहेत आमचे, त्यांनी सुद्धा ते मला त्यांनी हे केलं आणि आम्ही तो TV9 आमची ती न्यूज आलेली होती. ओके. परंतु एक सांगू इच्छितो की आम्ही परंपरा खंडित होऊ दिली नाही. काही झालं तरी आम्ही ते पूर्णपणे आम्ही ते सर्व व्यवस्थित पूर्ण भक्तिभावानं विधी जे आहेत त्या सगळ्या पद्धतीने आम्ही ते निवडलं. त्याच्यामध्ये आमच्या मित्राची मिसेस आहेत राहुल देवरूंची मिसेस प्रीती देवरू म्हणून आहेत, त्या सुद्धा येऊन आमच्या या प्रतिष्ठापनामध्ये त्यांनी ते गणपती वर्षांमध्ये आमच्या घरी येऊन त्या सगळं त्यांनी विधिवत करणे. त्याच्यावर आमच्या आईंनी आमच्या वहिनींनी ते माझं लग्न नव्हतं. तर आमच्या वहिनींनी आमच्या आईंनी पूर्णपणे आरती करण्यापासून सगळ्या गोष्टी केल्या. ओके. म्हणजे हा एक अनुभव तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक कलाटली देण्यासारखा राहिला नाही का? 100%. कारण राग नका म्हणून घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मुस्लिम धर्मीय, त्यातल्या त्यात पहिल्यापासून आपला मित्र परिवार आणि आपले जे शेजारी वगैरे आहेत या सगळ्यांसोबत जे आपण लहानाचे मोठे झालोय त्यामध्ये आपण सगळ्या धर्मांना पुढे घेऊन जातोय. सगळ्यांचे बाबा एक उदाहरण द्यायचं झालं तर जरी समजा आता मी स्वतः बघतोय की बाबा जरी समजा तुम्ही मुस्लिम धर्मीय असाल तरी देखील गणपतीच्या आरतीला तुम्ही असू दे अगर तुमचे बाबा असू देत हे अग्रगण्य पहिल्यांदा बाबा तिथे उभे असतात. बाबा सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं होतात वगैरे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही कोरोनाच्या त्या काळात देखील जर ह्या सगळ्या गोष्टी करताय, फर्स्ट ऑफ ऑल TV9 मराठी सारख्या इतक्या मोठ्या वाहिनींनी आपली दखल घेतली ही खूप मोठी गोष्ट म्हणायची. दुसरं म्हणजे त्या काळात म्हणजे कोरोना काळ जो म्हणतो आपण की बाबा मंडळी आपला मी आता जो विषय बोलतोय हा बोलताना कदाचित आपल्यातल्या प्रत्येकाला राग येईल, पण ही वाक्य ही वस्तुस्थिती आहे ती म्हणजे कोरोना काळामध्ये मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये मी स्वतः देखील या गोष्टी बघितल्या. बाबाचं मड हॉस्पिटलमधनं दारात आलंय, दारामध्ये आल्यानंतर आजूबाजूचे लोक तर सोडा स्वतःच्या घरातल्या लोकांनी देखील दारं उघडलेली नाहीयेत का तर बाबा त्या मड्याला हात मी लावायला गेलो तर बाबा मला काहीतरी कोरोना होईल म्हणून. एवढी वाईट परिस्थिती आम्ही देखील स्वतःहून बघितलेली आहे. तेवढं सगळं असताना देखील तुम्ही असा काहीतरी उपक्रम करताय, असं काहीतरी गोष्टी करताय, त्याबद्दल तुम्हाला भैया माझ्याकडनं हॅट्स ऑफ. तोसिफ, जसं आतापर्यंत आपण बघत आलेलो आहे की 1978 साली तुमच्या वडिलांनी म्हणजे आमचे मामाश्री यांनी ह्या व्यवसायाला सुरुवात केली. तिथून 2010 पर्यंत एटीकेटीने बाबा त्यांनी हा व्यवसाय पुढे आणला. 2010 साली तुमच्या मोठे बंधुराज आसिफ नायकवडे यांनी हा व्यवसायामध्ये उडी घेतली. त्यानंतर बाबा त्यांनी जो एक जोर पकडलाय तिथून ते आज तागायत तुम्ही दोघे बंधुराज या सगळ्या गोष्टी हाताळताय, हे संपूर्ण व्यवसाय हाताळताय. तुम्ही जसं बोललात की आपला पानाचा व्यवसाय आहे त्या व्यतिरिक्त आपण बेकरीचा व्यवसाय करतोय. येत्या पंचवार्षिक मध्ये आपला तंदुरी आणि कबाबचा वगैरे प्लॅन आहे. म्हणजे अर्थात आपल्या याच व्यवसायाला धरूनच शेजारी तुम्ही तो देखील व्यवसाय करताय. ऑब्विस थिंग आहे सध्याच्या घडीला जसं आपण म्हणतो की शहरामध्ये मुलगा आई बाबांना मानत नाही, भाऊ भावाला मानत नाही. आपल्या कोल्हापूरमध्ये, आणि ही आपल्या कोल्हापूरची जुनी पद्धत आहे म्हणायची नाही का, की बाबा कोल्हापुरातले जेवढे सुद्धा परिवार आहेत ते आतापर्यंत मी तर स्वतःहून पाहिलेले नाहीत की बाबा कोणी विभक्त झालेलं आहे. त्यातल्या त्या दोघं भाऊ मिळून हा संपूर्ण गाडा ओढताय. हे थोडंसं ऐकण्यामध्ये नवल आहे माझ्यासाठी. आणि मला हा एक जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मी मुद्दामून माझा शब्द वापरलाय की मला हा जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तो म्हणजे तुमच्या दोघा भावांमध्ये जे नातं आहे ते कसं आहे, आणि जर तुम्हाला तुमच्या मोठे बंधुराज जे आहेत आसिफ नायकवडे यांच्याबद्दल जर काही दोन शब्द सांगायचे झाले तर तुम्ही कुठल्या पद्धतीने त्यांच्याबद्दल व्यक्त व्हाल? सर मला एक सांगू इच्छितो की
मला माझ्या भावाने भाऊ म्हणून मोठं नाही केलं, माझ्याशी साधण्याचा. आपला एक मुलगा कसा असतो, कारण माझा भाऊ मला मुलगा म्हणून म्हणतो, माझा मुलगाच आहेस. ओके ओके. तू माझा भाऊ नाहीस, तू माझा मुलगा आहेस. आणि पहिली गोष्ट अशी की आज मी जे काही आहे, आज जे काही आमचा आहे हा व्यवसाय, त्याच्यामध्ये आज व्यवसायामध्ये एक म्हणशील तर मला विकण्याची कला आहे. म्हणजे मी विकू शकतोय. म्हणजे मला आज आलेल्या कस्टमरला कशा पद्धतीनं समजवून त्यांना ती, म्हणजे एक म्हणायची म्हटलं तर एक 500ची जर त्यांची खरेदी 500ची नोट असेल, त्यांची खरेदी एक 100-150ची असेल, तर ती खरेदी 400 रुपयापर्यंत कशी न्यायची, एकंदरीत 500 पर्यंत कशी न्यायची, ह्याच्यामध्ये मी पारंगत आहे. ओके ओके. परंतु आज त्या पाठोपाठ विक्री झाली कला असणे एवढं महत्वाचं नसतंय. व्यवसायामध्ये विक्री पाठोपाठ ह्या व्यवसायाचं जे गणित बसवायचं असतं. आज व्यावसायिकांचं म्हणजे पैशाची व्यवस्थापन असो, कसं देणं, कुठल्या व्यापाऱ्यांना कसं हे हँडल करणं, बँकिंगचं बघणं, या सगळ्या गोष्टी, परत हे सर्व काही हँडल करणं, हे सर्व माझे मोठे बंधू. ओके ओके. अजून सांगायचं आहे की माझे मोठे बंधू म्हणजे मी आज त्यांना कधीच, म्हणजे मी म्हणेन की त्यांच्याविषयी माझ्या मनात की मी म्हणजे बंधूंच्या बद्दल वाईट हा माझा कधीच माझ्याकडे माझ्या डोक्यात सुद्धा येत नाही, येणार येईल. आणि आज बाहेर बघताय तुम्ही जगात की भाऊ प्रॉपर्टीसाठी भांडतात. बरोबर आहे. ह्याच्यासाठी भांडतात. होय. तर आमचं कधीच असं भांडण होत नाही. होय, कधीच नाही भांडण. भांडण जर असेल तर कधी दादा आमचा आजारी पडला तर आमच्या दादाला सवय आहे की आजारी पडला की लगेच गोळी नाही खात. तर आमचं भांडण होते की दादा तू चल हॉस्पिटल जाऊया, दाखवून येऊया, ह्याच्यावरती आमचं भांडण होतं. कधीच आमचं भांडण पैशावरून किंवा ह्याच्यावर कधीच झालं नाही. आणि आज आमच्या दादांनी स्वतः हा व्यवसाय करत असताना इतका पारदर्शी ठेवलेला आहे की शंका येणे ही गुंजाईशच नाही. आणि विश्वास तर मला 200% आहे भाऊ. म्हणूनच आज आम्ही आणि एक मी सरळ आजच्या युवा पिढीनं म्हणेन की झाकली मूठ सव्वा लाखाची आणि एकीचे बळ. म्हणजे आज ह्या एका हाताला जी ताकद भेटणार नाही, ते दोन्ही हात जर एकत्र आले तर ही ताकद खूप मोठी. आणि आज मी असं म्हणेन की एकत्र कुटुंब आणि एकत्र व्यवसाय करण्यामध्ये जे तुम्हाला ताकद भेटते. कारण कसं असतंय, व्यवसायात अडचणी येतात, ह्या होतात, आणि त्याच्यामध्ये त्या व्यवसायामध्ये ज्यावेळी तुम्ही एकत्र असताय तर कितीही अडचणी येऊन दे, आर्थिक येऊन दे, मानसिक येऊन दे, तर कोणतीही येऊन दे, हे एकीचं बळ हे खूप अशा आलेल्या अडचणींना मात करून पुन्हा त्या यशाच्या शिखराकडे जाण्याचा तो मार्ग आहे. बरोबर. आणि मी असं म्हणेन आवर्जून की एकटं बिझनेस करण्यापेक्षा आज तुम्ही भाऊ कोणीही असतील त्यांनी एकत्र बिझनेस करा, बघा तुमची प्रगती केवढी होती. बरोबर आहे. आज आमची जी काही प्रगती आहे, आज आम्ही एकत्र आहे म्हणून आहे, हे सांगतो मी, आवर्जून सांगतो. आज आम्ही एकत्र आहे म्हणून आमची आज प्रगती आहे. ओके ओके. आणि एकत्र राहणंच महत्वाचं आहे. बरोबर, अगदीच. आणि मी आवर्जून प्रेक्षकांना सांगेन की आज आपले भाऊ म्हणजे राम लक्ष्मण असंच आपण राहावं, आणि आम्ही असं राहतोय, तुम्ही राहा. बरोबर बरोबर. एवढंच म्हणजे चांगलं आहे की माझ्या भाऊ म्हणजे माझ्यासाठी देव आहे, मी असं म्हणतोय. कारण कोणी इतकं सॅक्रिफाईस करत नाही तेवढं माझ्या बंधूंनी केलं. आज मी म्हणेन की आज माझं लग्न सुद्धा इतक्या थाटामाटात झालं की मोठ्यानं झालं. तर त्यामध्ये आज म्हणशील तर सर्व खर्च कसून सगळ्या गोष्टी ह्या दादानं बघितल्या. मला एका शब्दाने दादानं कधी मला म्हणताही आलं नाही, दादा बाबा दादा हे खर्चाचं कसं करायचं, तुला कोणती गोष्ट पाहिजे, हे करायचं केलं. म्हणजे हे एकीचं बळ आहे आणि एकत्र राहण्यातच खरा आनंद आहे. बरोबर बरोबर. एवढंच मी सांगेन. तौसिफ दादा, मला आता हा माझा शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे तुमच्या शॉपचा, तुमच्या ह्या व्यवसायाचा नेमका पत्ता काय
ते एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा. आमचं शाही पान दरबार, शाही स्वीट मार्ट आणि आता लवकरच होय आम्ही तंदूर कॉर्नर, कारण आमच्या शॉपला आम्ही आणखी थोडंसं व्याप्ती वाढवत आहोत. ओके. मला सांगायला तुम्हाला आवडेलच हा. त्याबद्दल, आणि तुम्हाला आणि मी थोडंसं त्याबद्दल आमचे मोठे बंधू त्यामध्ये आम्ही तुम्हाला हे करतीलच. आमचे मोठे बंधू आणि आमचे एकदम घरचे संबंध असलेले म्हणजे आमची काकूच, मुंबईची काकू आम्ही म्हणतो, आणि त्यांचा मूल्य म्हणजे आमची मुंबईची काकू रेखाताई मनगुतकर, म्हणजे आमचे एकदम घरचे संबंध. आज म्हणशीला तर तुम्ही जर त्या फॅमिलीशी बघितशीला तर एकदम घरचे संबंध. तुम्ही म्हणणार नाही की आम्ही ती माझी आईच आहे. मला आज मी म्हणेन आवर्जून मला एक आई नाही, मला 2 आई आहेत, आणि मला एक बहीण नाही, मला 2 बहिणी आहेत, आणि आज आम्ही मिळून 4 भाऊ आहोत. आणि त्यांचे एक मोठे बंधू आहेत सिद्धेश मनगुतकर, आणि आमचे मोठे बंधू आसिफ नाईकवडे. असं हे मिळून आपण इथं तंदूर कॉर्नर नावाचा एक नवीन व्यवसाय आपण चालू करतोय. ओके. आणि तंदूर कॉर्नरमध्ये कबाब, बार्बिक्यू, जेवणाचं भरपूर असे आयटम आहेत. हे लवकरच आम्ही तुमच्या सेवेमध्ये उपलब्ध. आणि आज आमच्या ह्या शॉपचं जे लोकेशन आहे ते नवीन बस स्टँड उत्तूर, त्याच्या समोरच आपलं गणेश सकूल, व्यापारी सकूल म्हणून आहे, त्याच्या बाजूला स्मॉल टाउन आहे. स्मॉल टाउनच्या बाजूलाच आमचं शाही पान दरबार, शाही स्वीट मार्ट. आणि आता लवकरच तुम्हाला मी बोललो तेही तिथंच सेवेत येत आहे. तिथंच आम्ही एक व्यवसाय आपण व्यवसायामध्ये जोडतो. खरोखर मुलाखतीला आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. कारण काय, मी आतापर्यंत अशा अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्यात, मी अनेक लोकांशी संपर्क केलेला आहे. इव्हन दो मी असं सांगेल की माझ्या या पॉडकास्ट युट्यूब चॅनलवरती आतापर्यंत जेवढे पॉडकास्ट आपण शूट केलेत, अगर जेवढे प्रदर्शित केलेत त्यातले फक्त अर्धेच आपण आतापर्यंत अपलोड केलेत. एखादा एक म्हणतो ना आपण की बाबा काय क्वचित लोक असे असतात की ज्याची मुलाखत आपण घेतल्यानंतर आपण आपल्या स्टुडिओवरती गेलो, एडिटिंगला दिली, एडिटिंग करून घेतली, त्यानंतरचे त्याचे जे स्वर असतात, त्या माणसाचं जे काय बोलणं असतं ते जे आपल्या कानामध्ये बसतं ते कायमचं एक म्हणतो ना आपण की बाबा आपण त्या माणसाच्या बोलण्याच्या प्रेमात पडतो. असे क्वचित लोक असतात. आणि खरोखर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि मंडळी, मी एवढं बोलून आपला आजचा हा पॉडकास्ट थांबवतो. धन्यवाद. तौसिफ भाई, धन्यवाद. हो, धन्यवाद.